नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे गवताचे पाते। गवताचे पाते या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। गवताचे पाते या पाठाचे लेखक आहेत वि.स. खांडेकर। वि.स. खांडेकर यांचा जन्म 1898 मध्ये झालेला आहे आणि यांचा मृत्यू 1976 साली झालेला आहे। वि.स. खांडेकर हे प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। लेखक वि.स. खांडेकर यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मणी, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत। याच्या व्यतिरिक्त वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफण हे समीक्षा लेखन संग्रह इत्यादी लेखक वि.स. खांडेकर यांचे प्रकाशित झालेले आहेत। हा झाला लेखक वि.स. खांडेकर यांचा परिचय। आता आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचा आशय समजून घेऊया। रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे। बघा, कथेचे वेगवेगळे प्रकार असतात, हे पाठामध्ये आपण समजून घेणारच आहोत। गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडतात, मग अशाच या कथेच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी एक कथेचा प्रकार म्हणजे रूपक कथा। रूपक कथा याच्यामध्ये काय असतं, कसलं वर्णन केलेलं असतं। कधी कधी एखाद्या गोष्टीचे वर्णन करत असताना ती गोष्ट आपल्याला समजून सांगताना शब्द अपुरे पडतात, मग त्यावेळेस आपण त्या वस्तूचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी आपण उदाहरणाचा दाखला देतो आणि एखादी दुसरी वस्तू त्या वस्तूसाठी आपण वापरतो। जशी की आपण म्हणतो की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, तर इथे लहान मुलाला मातीच्या गोळ्याचे रूपक म्हणून उपयोग करण्यात आलेला आहे की जसं मातीचा गोळा हा निर्जीव असतो की नाही, पण लहान मुलं हा सजीव असतो। मग कधी कधी सजीवांसाठी वर्णन करत असताना आपल्याला निर्जीव वस्तूंचं तिथे रूपक म्हणून वापर करावा लागतो। आता मातीचा गोळा कसा असतो की त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो घडत असतो आणि तो आकार देत असताना कोणत्याही प्रकारचा विरोध करत नाही। मातीला अधिकतर आपण पाहतो की कुंभार हे मातीपासून मडकी वगैरे बनवत असतात की नाही, मग हा कुंभार त्या मातीला त्याला पाहिजे तसा मनोवांछित आकार देत असतो। मग ह्या लहान मुलाला त्या मातीच्या गोळ्याचं रूपक दिलेलं आहे। मग लहान मुलं पण कसं असतं, त्याचं मन कसं असतं की लहान मुलांवरती आपण जसे संस्कार करत असतो तसे ते संस्कारयुक्त लहान मुलावरती ते संस्कार मुलांवरती घडत असतात। म्हणजेच काय झालं की इथे आपल्याला त्या लहान मुलाच्या मनाचं, संस्काराचं वर्णन करता येत नाही। कधी कधी त्या शब्दांचा आपण अपूर्ण शब्द पडतात त्याच्यासाठी, म्हणून मग अशा आपण त्यालाच साजेसे असे आपण उदाहरण किंवा दाखले देत असतो। मग अशाच प्रकारची रूपक कथा ही खांडेकरांच्या मराठी कथेला किंवा मराठी गोष्टींना मिळालेली एक देणगी आहे। आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केलेली आहेत। सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत। त्यापैकीच
सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्याचीच एक आहे. त्यात सुवर्णकण या कथासंग्रहातून घेतलेली आजची ही गवताचे पाते हे त्यातीलच एक छोटीशी कथा आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसांच्या विविध वृत्ती, प्रवृत्ती, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे. असं म्हटलं जातं की वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती, म्हणजेच प्रत्येक माणसाच्या स्वभाव, त्यांचे वृत्ती, त्यांचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे असतात. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा दुसऱ्या माणसाशी जुळत नाही. मग ह्या स्वभाव विशेषतांचं वर्णन करण्यासाठी, माणसांच्या प्रवृत्तीचे, त्यांच्या स्वभावाचे, त्यांच्या मनातील भावभावनांचे वर्णन करण्यासाठी लेखकाने गवताचे पाते ही रूपक कथा लिहिलेली आहे. आणि ही रूपक कथा सुवर्णकण या कथासंग्रहातून, त्यांच्या रूपक कथासंग्रहातून घेतलेले आहे. मग या गवताचे पाते या रूपक कथेमध्ये लेखकाने आपल्याला काय संदेश दिलेला आहे किंवा लेखकाला काय सांगायचं आहे, तर माणसाच्या विविध प्रवृत्ती आणि त्यांचे भावभावनांचे दर्शन किंवा वर्णन करताना लेखकाने गवताचे पाते आणि झाडाची पानं यांचे रूपक किंवा उदाहरण किंवा दाखले म्हणून आपल्यासमोर मांडलेले आहेत. चला तर आता प्रत्यक्ष लेखक वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथेतून लेखक आपल्याला कशा प्रकारे मनुष्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्य सांगत आहेत ते आपण प्रत्यक्ष पाठाच्या द्वारेच अभ्यासून घेऊया. लेखक म्हणतात की बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. अगदी बरोबर आहे. गोष्टी कोणाला आवडत नाही. अगदी तुम्ही तुमचे बोबडे बोल बोलायला सुरुवात करतात ना, तेव्हापासून घरातील आई नंतर आजी असो, आजोबा असू दे किंवा घरातील कोणीही मोठे व्यक्ती तुम्हाला तुमचे बोबडे बोल फुटेपासूनच गोष्टी सांगत असतात. आवडतात की नाही? वाघाच्या, सिंहाच्या, राजाच्या, राणीच्या आणि सूर्याच्या, चंद्राच्या अनेक निसर्गसृष्टीतील गोष्टी आई आपल्याला ऐकवत असते. आणि ह्या गोष्टी ऐकतच आपण मोठे होत असतो. मग ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावरती होत असतो. कधी कधी ह्या गोष्टींच्या द्वारे जे काही संदेश आपल्याला दिले जातात, ते संदेश किंवा त्या गोष्टीचा जो काही सारांश असतो त्याचा आपल्या मनावरती खूप चांगला परिणाम होत असतो. म्हणूनच ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकवत असतात. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी फार आवडतात. आता इथे लेखक सांगत आहेत की बघा, कथा गोष्टी म्हणजे कथेंचे अनेक प्रकार असतात. जसे की विज्ञान कथा. विज्ञान कथा म्हणजे वैज्ञानिक कथा आपण त्याला म्हणतो की वेगवेगळे आज वैज्ञानिक शोध लागलेले आहेत. मग आज आपण पाहतो की अगोदरच्या युगामध्ये, ह्या पूर्वीच्या काळामध्ये लोकांमध्ये मनामध्ये अनेक प्रकारचे समज, गैरसमज किंवा मग अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टींनी घर केलेलं होतं. कोणतेही कृत्य करत असताना त्या पाठीमागे शास्त्रीय कारण ते शोधायचे नाही. जर एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती आजारी पडला तर डॉक्टरकडे न जाणे, ते घरीच उपचार करणे किंवा एखादा बाबा बुवाकडे जाणे, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी अगोदरच्या काळामध्ये होत होत्या. पण ह्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन शोध लागले आणि त्या शोधांवरती आधारित नवीन नवीन असे यंत्रे तंत्रे असतात. त्यांचे सुद्धा मग लहान लहान कथा असतात. मला वाटतं तुम्हाला इयत्ता 8वीमध्ये धोंडा हा एक पाठ होता आणि ह्या पाठामध्येच विज्ञानावर, भलेही ती काल्पनिक कथा आहे पण विज्ञानावर आधारित अशी ती कथा आहे. मग अशा अनेक सारी गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतात, शिकायला मिळतात. शिक्षकांद्वारे, घरातील मोठ्या व्यक्तींद्वारे तुम्ही ह्या विज्ञान कथा ऐकत असतात. ऐतिहासिक कथा म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी आपल्या देशाचा किंवा इतर देशाचा आपण इतिहास पाहतो. ह्या इतिहासामध्ये कोणी कोणी काय काय केलेलं आहे ह्या सगळ्यांचे इत्थंभूत वर्णन आपण पाहत असतो. त्याच्यानंतर जातक कथा.
आता जर जातक कथा म्हटलं तर ते गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मामध्ये त्यांच्या गौतम बुद्धाचा जो काळ होता तेव्हाच्या काळाला आपण जातक कथाचा काळ असे म्हणतो. कारण की जातक कथांचा अर्थ काय असतो की त्यांनी जे काही उपदेश दिलेले आहे त्या उपदेशातून त्यांना अनेक लोकांवरती संस्कार करायचे असतात. जसं की बौद्ध भिक्षुकांनी लोकांवरती संस्कार करण्यासाठी जातक कथांचा उपयोग केला होता. मग अशा ह्या जातक कथा. त्याच्यानंतर साहस कथा, की तुम्ही पाहत असाल की युद्धाच्या वेळेस कशा प्रकारे राजांनी महाराजांनी युद्ध केले, त्यांच्या वीरतेचे त्यांच्या साहसाचे कथा आपण अनेक वाचतो. आजच्या युगामध्ये जर पाहायला गेलं तर युद्धक्षेत्रामध्ये जे काही आपले शूर सैनिक लढत असतात त्यांच्यासुद्धा साहस कथाच असतात की नाही. अशा अनेक प्रकारच्या कथांचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये एक साहस कथा. नंतर येते रहस्य कथा. रहस्य कथामध्ये पण बघा तुम्ही आज अनेक कार्यक्रम पाहत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अशा उत्कंठा लावणारे कार्यक्रम असतात की कुठेतरी काहीतरी घटना घडलेली आहे, त्याच्या पाठीमागे शोधबोध घ्यायचा आहे आणि मग तो शोध घेत असताना अनेक गुंतागुंतीचे प्रसंग आणि गुंतागुंतीच्या घटना घडलेल्या असतात आणि त्याच्यामधून ते रहस्य उलगडत जातात. मग अशा ह्या कथांना आपण रहस्य कथा असे म्हणतात. तर असे हे कथेचे अनेक प्रकार असतात, म्हणजेच गोष्टींचे अनेक प्रकार असतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. तर ह्या सर्वांमध्येच कथेचे वेगवेगळे प्रकारांपैकी एक कथा म्हणजे रूपक कथा. रूपक कथेचा अर्थ मी तुम्हाला यादी सुद्धा सांगितलेला आहे की एखादी गोष्ट आपल्याला समजावून सांगताना शब्द अपुरे पडतात. मग त्यावेळेस आपण ती एक वस्तूचं वर्णन करण्यासाठी आपण दुसऱ्या वस्तूचं उदाहरण किंवा दाखले म्हणून त्याचा उपयोग करतो. त्यावेळेस त्याला आपण रूपक कथा असे म्हणतात. इथे बघा तुम्हाला रूपक कथाचं अर्थ सुद्धा सांगितलेला आहे की रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. तर आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की रूपक कथेचं वैशिष्ट्य असतं की ती आकाराने अत्यंत लहान असते. आता इथे वि स खांडेकर यांच्या कथेचं जर आपण वर्णन पाहिलं तर इथे पहिल्याच ओळीमध्ये लिहिलेलं आहे बघा, रूपक कथा ही खांडेकरांच्या मराठी कथेला दिलेली अत्यंत महत्त्वाची अशी देणगी आहे. म्हणजेच रूपक कथा ही आकाराने लहान असते, पण त्याचा जो काही उद्देश असतो, त्याचा जो काही परिणाम असतो किंवा त्याचा जो काही संदेश असतो तो अत्यंत मौलिक असा असतो. त्या रूपक कथेमध्ये तिचं अर्थघनत्व असतं की जरी शब्द लहान असतील, वाक्यरचना छोटे असतील, पण त्याचा अर्थ, त्याची आशय समृद्धता आणि त्याच्यातून ज्या काही संदेशच्या सूचकता आपल्याला द्यायच्या आहेत त्या अधिक परिणामकारक असतं, त्या अधिक ठेच, त्याचा परिणाम अधिक वाचकांच्या हृदयावरती मनावरती घर करून राहतं. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्य होत. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतील की रूपक कथेचे वैशिष्ट्य सांगा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॅरेग्राफ लिहायला सांगितलं उत्तर म्हणून तरी चालणार आहे की रूपक कथेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते आकाराने लहान असतात, त्याच्यामध्ये अर्थघनत्व असतं, आशय समृद्धता असते, सूचकता असल्याने ती वाचकांच्या हृदयावरती अधिक परिणामकारक राहते आणि त्याच्यानंतर नाट्यात्मकता असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अलंकारिकता, वेगवेगळ्या अलंकारांचा उपयोग केला जातो, जसं की रूपक हे सुद्धा एक अलंकारच आहे. तुम्ही जेव्हा व्याकरणामध्ये अलंकार हा विषय तुम्ही शिकणार तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि वेगवेगळ्या अलंकारांपैकी रूपक अलंकार, त्याच्यामध्ये उपमान, उपमेय ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि संदेशपरता, तर अशा रीतीने रूपक कथेची म्हणजे त्याच्यामधून आपल्याला काहीतरी एक संदेश दिला जातो. तर अशा रीतीने रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजेच नाट्यात्मकता, संदेशपरता, अलंकारिकता. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशता कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. वाच्यार्थ म्हणजे बोलणे किंवा जो वाचक वाचत असतो ना त्याचे, तर की वाचनामध्ये पाहिलं तर ते छोटासा पॅरेग्राफ वाटतो किंवा छोटीशी एकदम कथा असते, पण त्याचं लक्षार्थ, त्याचं जे लक्ष असतं, त्याचं जे उद्दिष्ट असतं, त्याचा जो आशय असतो तो अत्यंत प्रभावीपणे सूचित केलेला असतो. त्या खालील कथा वाचून आपल्याला त्याचाच अनुभव येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गवताचे पाटे या पाठाच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो, तर पाठाच्या लेखकांचं म्हणजेच लेखक वि स खांडेकर यांचा संक्षिप्त परिचय आपण जाणून घेतला. त्यानंतर त्यांच्या कथा साहित्यांचं वैशिष्ट्य म्हणजेच रूपक कथा, तर रूपक कथा म्हणजे काय याच्याबद्दल आपण जाणून घेतलं, रूपक कथेचे वैशिष्ट्य आपण समजून घेतलं. आता आपण
रूपक कथा गवताचे पाते ह्या ह्या कथेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या या नंतरच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.